लुसलुसीत असे मेथीचे पराठे, त्यासोबत गौरांशने केली घरभर भाजी, त्याच्यासोबतची मस्ती, त्याचा डान्स, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। सर्वांना नमस्कार। मस्त अशी सकाळ झालेली आहे। अहोंना डबाही बनवून दिला आणि ते कामावरही पोचलेले आहेत। त्यानंतर मी विचार केला आता काय करावं, तर माझ्याकडे मेथीची चुडी मी 2-3 दिवस अगोदर आणली होती, तर हे पण काही जास्त खात नाहीत आणि ह्यांना सुट्टी असेल तेव्हाच बनवायला भेटतं, कारण की हे डब्याला घेऊन जात नाही। तर विचार केला आता काय करू त्या मेथीचं, तर मी त्यातली अर्धी मेथी घेतली आणि विचार केला की अर्धी मेथी आपण आज मेथीचा पराठा करूया, ज्याने काहीतरी गौरांना पौष्टिकही मिळेल। आणि म्हणजे गौरांचं काय चाललंय मी तुम्हाला दाखवते। हे बघा काय चाललंय, काय चाललंय, बसलं, हा झोपला, तो झोपवलं त्याला, गुड बॉय, जा आता खेळायला। त्यानंतर मग मी विचार केला की काय असं करावं त्या मेथीचं, तर म्हटलं मेथीचा पराठा करूया, ज्याने गौरांशला थोडंसं पौष्टिकही मिळेल, कारण की त्याला असं चमचमीत लागतं। त्याला नॉर्मल तो खाणं कधीतरी खायला नाही, तसं चमचमीत दिलं ना की त्याचे सगळं पोटात जातं। तर मेथी पोटात जाण्यासाठी मी विचार केला मेथीचा पराठा करूया। तर मी आता ती मेथी मस्त त्या दिवशी धुवून वगैरे ठेवली होती, साफ करून, फक्त आता चिरायची बाकी होती। तर मी आता चिरायला घेतलं होतं, तर मी तुम्हाला दाखवते माझी मेथी कुठपर्यंत गेली आहे ती। चला, मेथी मी इथे बसली होती चिरण्यासाठी आणि तुम्हाला मी दाखवते, ही अजून एवढी चिरायची आहे, यामध्ये मी ठेवली होती आणि बाकीची माझी मेथी सगळी गेलेली आहे आणि हे सगळं केलेलं आहे गौरांशने। गौरांश माझी मेथी कुठे आहे? माझी मेथी काय केलीस तू? इथे? आणि हा सगळा पसारा कोणी केला इथे? हा सगळा पसारा कोणी केला? तू केलास ना? कशाला केला? आता उचलणार कोण? हा सगळा पसारा उचलणार कोण माझा? सगळी मेथी माझी अशी आलेली आहे। आता मला हे सगळं एकत्र करून मग नंतर चिरायला घ्यायचंय। हे बघा गौरांश, ए गौरांश, काय केलंस बाळा तू? गौरांश आता इकडे बघ ना माझ्याकडे, आता का बघत नाही? काय केलंस तू? गौरांश तुला मेथीचा पराठा पाहिजे का? हा नाही, मग काय पाहिजे? गौरांशला असं काहीच नको, त्याला असं चमचमीत द्या, चिकन, मच्छी, हो ना गौरांश? चिकन क्रिस्पी हा बोलतो वरून। चला मी आता हे सगळं आवरते आणि चिरून घेते पटकन। काय झालं? काय? माझा चष्मा आहे तो? अरे वाव, मस्त दिसतं। ए हिरो इकडे बघ, हिरो दिसतो, हिरो। घाम बघ किती आलाय तुला खेळून खेळून। मग ओ हिरो, वा वा, असं वाव, हिरो एक नंबर। पण चुकलंय बाळा, चुकलंय। मी लावते ते, मी लावते इथे ना, हा हे बघा, वाव, उलट बाबा, असं नाही, उलट घातलंस तू। आता माझे डोळे जातात आता राहिलेत। कशी दिसते? नाही तुला आवडलं नाही? गौरांशला आवडलं नाही? थांब नीट करूया। छान दिसते, छान दिसते। चल हिरो काम करून घेऊया आता आपण पटकन, तुला खाऊ बनवूया आपण, बनवूया ना तुला खाऊ? हां चला। आमच्याकडे डान्सर आलेले आहेत, डान्सर आहेत गौरांश कोयंडे। ते मस्त छान असं गाणं लागले आणि माझा गौरांश डान्स करून दाखवणार। बरं जा। सुंदरी, आमचा सुंदर आलेला आहे नाचायला, आमचा सुंदरा गौरांश। हा आता जाणार ती, पाण्यात जाणार, बरोबर, हा आता पाण्यात जाणार ती बघ। चला तर मग मी तुम्हाला दाखवते की मी इथे काय काय घेतलेलं आहे। तर मी या ठिकाणी घेतलेलं आपण बारीक चिरलेली मेथी आहे, थोडंसं लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ आपल्याला वापरायचं आहे, त्याच्यानंतर ओवा घेतलेला आहे, गव्हाचं पीठही आहे, बेसन थोडं घेतलेलं आहे,
आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि ह्याचबरोबर आपण पांढरे तीळही वापरू शकतो, पण माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी ते घेतलेले नाही आहेत. तर बेसन जे आहे ते मी कमी घेतलेलं आहे कारण की गौरांशला मला खायला द्यायचं आहे, पण बेसनाने थोडं कुरकुरीतपणा येतो म्हणून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी ते थोडंसं वापरणार आहे तूप. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या ह्या रेसिपीला. जिन्ना मी ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे. तुम्हाला मी सांगते की मेथी आपण जेवढी वाटी येतो ना तेवढंच वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे ते बरोबर त्यामध्ये मिक्स होऊन जातं आणि आपण जेव्हा खातो ना तेव्हा असं पीठ जास्त किंवा मेथी जास्त असंही लागत नाही. ते मी छान असं एकजीव करून घेते आणि ह्यामध्ये मी आता तूप घालणार आहे. मी ते तेलाचा वापर अजिबात करणार नाही आहे. ते का करणार नाही आहे हे पण मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. इथे आपण पटपट मिक्स करून घेऊया आणि मी ह्याच्यामध्ये आता 2 चमचे तूपही घालून घेते. छोटा चम्मच आहे त्यामुळे मी इथे तूप असं घेत आहे. तूप माझे संपलेलं आहे, दुसरी बरणी आहे. चला आता परत मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण जसं लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण मेथीला तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे ते सुटतं, त्यामुळे जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे. आपण सगळं एकजीव केल्यानंतर आपल्याला जसं पाहिजे तसं आपण थोडं पाणी घालायचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की मी ह्यामध्ये का तेल घालणार नाही आहे कारण तेलाचं कसं असतं ना, तेलाला आपण थोडी वेळाने जर आपण बघितलं सगळं मिश्रण घेतलं, मी आता ह्यामध्ये तेल घातलं तर थोड्या वेळाने ना असं काळपटपणा येत जातो किंवा आपण जेव्हा ते मस्तपैकी पराठे करतो आणि स्टोर करून ठेवतो ना तेव्हा असं थोड्या वेळाने आपल्याला ते संध्याकाळी वगैरे खायला गेलं तर काळपटपणाही होतो आणि जरा तेलाचा असं वास सारखंही वाटतं. त्यामुळे मी ते तेल अजिबात घालणार नाही आहे. जर मी तुपाचा वापर करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर जेव्हा आपला पराठा भाजून होतो तेव्हा थोडंसं तुम्ही तेल लावू शकता, पण ह्याच्यामध्ये घालण्याची जराही गरज नाही. मी जेव्हा पीठ मळते ना त्यामध्ये मी तेल वापरत नाही कारण की आपण जेव्हा चपात्यांचं पीठ जेव्हा करायला जातो तेव्हा असं होतं की आपण तेल घालतो ना त्यामुळे चपात्या थोड्या वेळानंतर काळपट दिसायला लागतात किंवा थोड्या वेळाने असं वासही वेगळा येतो. जास्त वास येत नाही पण असे काळपट येतं. आपल्याला जर असे पांढरे शुभ्र चपात्या ठेवायचे असेल तर तेलाचा वापर कमीत कमी करावा. त्यातही आपण जेव्हा चपाती भाजून होते तेव्हा त्याच्यावरती थोडंसं तेल लावू शकतो. इथे आता मी पाणी आता घालते कारण की माझं एकजीव असं करून झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला मी दाखवते. आता इथे तुम्ही बघू शकतात की तसं पीठ पाहिजे तसं आपलं होत आहे, त्यामुळे इथे मला आता जास्त पाण्याची गरज लागणार नाही आहे. तर मला हवं असं आहे तेवढंच मी इथे पाणी थोडं घेऊन मिश्रण मळून घेते. त्यात पांढरे तीळ असतील तर अतिउत्तम आहे. माझ्याकडे नव्हते, संपले होते आणि मला अचानक सुचलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की मेथी होती आणि मला अचानक हे करायचं होतं गौरांसाठी म्हणून मी हे सगळं करायला घेतलं आणि करता करता म्हटलं चला तुमच्यासोबतही मी आज काय बनवते आहे हे शेअर करूया. तुमच्या सगळ्यांना हे खूप जणांना मेथीचे पराठे बनवता येतात, मेथीची भजीही करतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण मेथीपासून करतो आणि लहान मुलांना देण्यात एक मजाच असते. तर चला इथे मी छान असं हे पीठ मळून घेते. आता तुम्ही आता बघू शकता खूप छान प्रकारे आपलं हे बघा झालेलं आहे बनवून. आणि बघा जराही मी तुम्हाला दाखवलं त्यानंतर थोडंसं पाणी घेतलं, जास्त पाणीचा वापरही नाही केलेला आहे. छान असं आपल्या इथे गोळा सॉफ्ट आणि मस्त झालेला आहे. आपल्याला जास्त हा कडकही नाही बनवायचा आहे आणि जास्त सॉफ्ट नाही, पाहिजे तसा आपला तयार झालेला आहे. तुम्हाला हवं असं ते ह्यामध्ये थोडीशी हळदही तुम्ही घालू शकता. आता आपल्याला हे जे आहे ते आपल्याला अर्ध्या तासासाठीच मस्तपैकी झाकून ठेवायचं आहे. मस्त ते थोडंसं सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी आपण थोडा वेळ अर्धा तास झाकून घेऊया आणि नंतर आपण याचा पराठा करूया. तर चला अर्धा तास झालेला आहे आणि आपलं पीठही छान मुरलेलं आहे, एकजीव झालेलं आहे. तर मी त्याचे असे छान असे गोळेही करून घेतलेले आहेत आणि आता मी हे आता चाललेले आहे लाटायला, म्हणजे याचे पराठे बनवायला. तर हे जे आपण पराठे बनवणार आहे ना ते मी कुठचं पीठ वापरणार आहे आता ह्याला लावायला. तुम्ही म्हटलात की तेल नाही तर काय, तर मी ह्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मी तांदळाच्या पीठ आणि कसं खरपूसपणा अजून छान येतो, तर मी या ठिकाणी तांदळाच्या पिठामध्ये हे लाटून घेणार आहे. चला आता आपण हे लाटून घेऊया आणि मस्तपैकी गरम गरम पराठ्याचा स्वाद थोड्या वेळातच आपण घेऊया. खूप छान असे लाटले जातात आहे, म्हणजे आपलं पीठ एकजीव आणि मस्त झालेलं आहे आणि आपले बघा मस्त असे होत आहेत.
जर आपल्या घरी कोण पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला हे जे तुम्ही आपण पराठे बनवतोय हे तुम्हाला जर एकाच ह्याचे कधी कधी काय होतं की मेथी वगैरे जे आपण पराठे बनवतो ना, गौरंश आलाय, मेथी वगैरे पराठे बनवतो साईडला असे भेगासारखे पडतात. तर तुम्हाला जर व्यवस्थित गोल हवं असेल ना तर तुम्ही एखादी डिश असेल काही असेल ज्याला टोकदा असेल ते ठेवून तुम्ही त्यांचे एकसारखे असे तुम्ही पराठेही करू शकता. आता काय आम्ही घरीच खाणार आहे त्यामुळे मला चालतंय. तर तुम्ही गोळे मी बनवून ठेवलेले आहेत आणि ते छान असा पराठाही तुम्ही बघू शकता जो माझा लाटून झालेला आहे. तर चला आता आपला इथे तवाही तापत आलेला आहे. तवा तापल्यावरती आपण त्याच्यामध्ये हा पराठा ठेवूया आणि मस्तपैकी शेकून घेऊया. तवा छान असा माझा गरम झालेला आहे, तापलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये हा सुंदर असा माझा पराठा टाकते आणि शेकून घेते. आता तो होईपर्यंत मी माझा दुसरा पराठाही करून घेते. गौरांश कोणाला घेऊन आला? एलिफंट. वाव वाव वाव. अजून एक सांगते, जर आपल्याला ना पटापट करायचे असतील आणि तुम्हाला असं लाटायचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हे पराठे असे बनवून एका साईडला ठेवून एकत्रही करू शकता. हे तांदळाचं पीठ असल्यामुळे एक असं चिटकत वगैरे नाही, त्यामुळे तुम्ही खाली बसून ज्याला नाही जमत असेल ते खाली बसून व्यवस्थित असे करून नंतर असे करू शकता. आपला पराठा भाजत आलेला आहे. त्याला सुंदर असं आपण हे तूप लावून घेणार आहोत ज्याने आपल्या पराठ्याला अजून स्वाद येईल. ज्याला नाही आवडत त्याने नाही लावलं तरी चालतं, पण मला ना तूप खूप आवडतं त्यामुळे मी भरभरून तूप लावणार आहे. बाकी ज्यांना जसं हवं तसं त्याने लावा अथवा नाही लावलं तरीही चालेल, पण कारण की आपण ऑलरेडी तूप त्याच्यामध्ये थोडं टाकलेलं आहे त्यामुळे जास्त लावण्याची काही गरज नाही आहे. थोडासा गॅस आता आपण कमी करूया आणि मस्त असं शेकून घेऊया चारी बाजूने. तसं तर शेकलेलंच आहे. मस्त असा आपला हा पराठा तुम्ही बघू शकता तयार झालेला आहे आणि खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे. चला असं करून आता एक एक करून सगळे पराठे माझे भाजून घेते मस्तपैकी. तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये पीठ असं जास्तही दिसत नाहीये, मेथी बरोबर झालेली आहे आणि पीठही आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे. म्हणजे असं नाही की मेथी खूपच कमी झाली, पीठ जास्त झालंय असं कुठेही दिसत नाही. बरोबर आपली मेथी जसं आपण प्रमाण घेतो त्यात बरोबर झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात की आपले असे काळपट असे दिसत नाही आहेत, असे छान असे हिरवा कलर आणि आपण मसाला घातला त्याचा कलर आलेला आहे. असं काळपटपणा आलेला नाही आणि छान दिसत आहे. तूप घालून तो वास तर आणखीनच सुंदर येतो. आणि आपले इथे पराठे बघा छान दिसत आहेत. इथे मी दही घेतलेला आहे माझ्यासाठी आणि गौरांसाठी मी टॅमॅटो केचप घेतलेला आहे आणि हे बघा छान आहे. चला तर आता आपण खाऊन घेऊया. खूप छान झालेलं आहे, मस्त झालेलं आहे, मस्त. आणि माझ्या इथे गौरांशलाही आवडलेला आहे बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि मेथी पराठे मी कसे बनवले ह्याच्या रेसिपीचं साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. बाय बाय.